Hello dear student, welcome to Matrix Science Academy. In today's section we will start our class 11 Mathematics part 1 chapter number 4. The name of the topic is determinants and matrices. In today's section we will see the basic of determinants, types of determinants, how to find out the value of 2 by 2 determinants and the value of 3 by 3 determinants. आता बेसिकली आपल्याला काय करायचं मुलांना या ठिकाणी डिटर्मिनंट्स काय असतो किंवा त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला या सेक्शनमध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट आपण थोडं बेसिक कंटेंट बघू याच्यामध्ये की डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते. तर बघा लक्ष द्या इकडे. जनरली जो डिटर्मिनंट्स असतो आपला तो या फॉर्ममध्ये असतो. डिटर्मिनंट्स हा 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये इंडिकेट केला जातो. जसं आपल्याला या ठिकाणी नेम ऑफ द डिटर्मिनंट्स काय घ्यायचं बघा, कॅपिटल लेटर घेऊत. जस्ट अ मिनिट. या ठिकाणी तर 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये डिटर्मिनंट शो केला जातो. तर जनरली बघा या ठिकाणी जर व्हॅल्यू आपण ए ची व्हॅल्यू जर अशी घेतली ए इक्वल टू अशा टाईपच्या 2 व्हर्टिकल लाईन्स घेतल्या, राईट. आता या केसमध्ये इलेमेंट शो करायचे. तर इथे टोटल 4 एलिमेंट्स आपण प्लॉट करणार आहेत. कारण हा डिटर्मिनंट्स कुठल्या टाईपचा आहे, 2 by 2 टाईपचा आहे बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला आता एलिमेंट्स लिहायचे आहेत बघा. जसं आपल्याला या ठिकाणी ये आता आपल्याला ह्या एलिमेंट्सला ॲड्रेस द्यायचा आहे की हा 2 by 2 तर आहे बाबा, याच्यामध्ये 2 रोज आहेत. मग आपला R1 झाला फर्स्ट रो, सेकंड रो आहे, कॉलम 1 आहे, कॉलम 2 आहे, राईट. त्याची ऑर्डर किती असणार तुमची 2 by 2. तर इथं आपण ऑर्डर लिहितोय. ऑर्डर कशावर डिपेंड असते रे मुलांनो, नंबर ऑफ रो आणि इंटू काय असतो कॉलम्स. तर या ठिकाणी रो किती तर आपले 2 रो आहेत आणि कॉलम्स पण किती आहेत 2 आहेत. तर ही झाली ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर. आता आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा ॲड्रेस लिहायचा आहे. तर लक्ष द्या. आता जनरली मला सांगा हा जो A11 आहे फर्स्ट बॉक्स आहे आपला, हा फर्स्ट बॉक्स या केसमध्ये पहिलं तर आपल्याला नंबर ऑफ जनरली काय करायचं, कुठल्याही एलिमेंटचा ॲड्रेस लिहित असताना आय जेचा फॉर्मॅट असतो. याच्यामध्ये आय काय असतो, नंबर ऑफ रो, आणि जे काय असणार आहे तुमचा नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. आता मला सांगा मुलांना, ज्यावेळेस आपण या ठिकाणी याचा विचार करतोय तर या ठिकाणी रोची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉलम पण 1 येतोय. हा एलिमेंट कसं झाला A11. सेकंड जर ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये फर्स्ट रो सेकंड कॉलम, इथं कुठला एलिमेंट्स भेटतोय याच्यामध्ये सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे. याचा ॲड्रेस किती सेकंड रो सेकंड कॉलम. अशा टाईपमध्ये आपण प्रत्येक एलिमेंट्सचं लोकेशन डिसाईड करू शकतो अकॉर्डिंग टू दिअर रोज अँड कॉलम्स, राईट. आता हे झालं आपलं 2 by 2 डिटर्मिनंटचं फॉर्मॅट. आता आपण 3 by 3 साठी बघू. जसं आपल्याला इथं बी दिलेलं आहे, ते सोल्युशन आपण नंतर बघणार आहेत. पहिलं बघा की 3 by 3 डिटर्मिनंट्समध्ये एलिमेंट्स किती असणार आहेत रे. जसं आपण इथं 2 by 2चं नंबर ऑफ एलिमेंट्स कसे काउंट करणार तुम्ही, नंबर ऑफ एलिमेंट्स. तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑर्डर किती रे आपले, किती रो आणि किती कॉलम्स आहेत, या ठिकाणी 2 रोज आणि 2 कॉलम्स. तर नंबर ऑफ एलिमेंट्स किती आले 4 आले. तसं आपल्याला आता 3 by 3 साठी बघायचं आहे. या ठिकाणी बघा 3 by 3 मध्ये किती रो आणि किती कॉलम्स आहेत. इथं असणार आपला फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आला, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. आता हे एलिमेंट्सचा ॲड्रेस सांगा मला. जसं फर्स्टसाठी कसं बनणार आहे, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सांगा मुलांना, फर्स्ट रो सेकंड कॉलम, इथं फर्स्ट रो थर्ड कॉलम, या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथं काय असणार सेकंड रो सेकंड कॉलम, इथं असणार सेकंड रो थर्ड कॉलम. सेम या ठिकाणी बघा इथं हा काय बनतोय थर्ड रो. आधी आपल्याला रो लिहायचा असतो आणि नंतर हा इकडचा कॉलम्स फर्स्ट कॉलम, इथं थर्ड रो सेकंड कॉलम, इथं थर्ड रो थर्ड कॉलम. तर अशा टाईपमध्ये आपण काय करू शकतो, प्रत्येक एलिमेंटचं लोकेशन डिसाईड करू शकतो, त्याचा एक ॲड्रेस देऊ शकतो. तर अशा टाईपमध्ये 3 by 3 डिटर्मिनंटला प्लॉट केलं जातं किंवा लिहिलं जातं. आता आपल्याला बघायचं सोल्युशन ऑफ 2 by 2 डिटर्मिनंट्स, राईट. आता याच्यामध्ये ऑर्डर सांगा बरं. याची जर ऑर्डर विचारली मी, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट्स बी, मला सांगा किती रो आहे त्याच्यामध्ये 3 रो आहेत आणि कॉलम्स पण किती ते मुलांना 3. याची ऑर्डर किती भेटली 3 by 3. रीड कसं करायचं मुलांना याला 3 by 3. 3 into 3 9 नाही म्हणायचं, ठीक आहे. 3 by 3 ऑर्डर झालं. आणि एलिमेंट्स काढायचे असतील
नंबर ऑफ एलिमेंट्स, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं मुलांना, यांचा प्रोडक्ट करायचं. ऑर्डर किती आपली 3/t, तर किती आले एलिमेंट्स, 9 एलिमेंट्स असणार आहेत. तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं या ठिकाणी, एलिमेंट्स फाइंड आउट करण्यासाठी ऑर्डरचा प्रोडक्ट करा, आणि ऑर्डर काढायचं असेल तर त्याला प्रोडक्ट फॉर्ममध्येच ठेवायचं, पण रीड कसं करायचं 3/3च्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता आपण जाऊ टाईप्स ऑफ डिटरमिनंट्समध्ये. जे आपलं 12 किंवा 11th स्टँडर्डला जो डिटरमिनंट आहे त्याच्याच आपण टाईप्स घेणार आहेत, बाकीच्या नाही. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये टाईप्स ऑफ डिटरमिनंट्समध्ये लक्ष द्या. आता फर्स्ट टाईप असतो आपला 2/2 डिटर्मिनंट्स. ठीक आहे. आता 2/2 डिटर्मिनंट्स काय असतं बघा, जसं आपण आता डिस्कस केलं, तर याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम जर असेल याला काय म्हणायचं 2/2. का म्हणतात ह्याला बघा, याच्यामध्ये फर्स्ट रो आला, हा आपला फर्स्ट रो आहे, सेकंड रो आहे, राईट. इथे झाले तुमचे 2 रोज झाले, आणि कॉलम्स बघा बरं या ठिकाणी, हे आपला फर्स्ट कॉलम, हा आपला सेकंड कॉलम आला, राईट. या ठिकाणी सेकंड कॉलम, म्हणून याला काय म्हणायचं 2/2 डिटर्मिनंट्स. समजलं नाही. 2/2 डिटर्मिनंट्स का म्हणतात, ज्याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स असतात. आता आपल्याला याचं सोल्युशन बघायचं आहे. बरं, सोल्युशन फाइंड आउट करत असताना काय करायचं आपल्याला, या ठिकाणी या ठिकाणी एक डिटर्मिनंट दिला आहे, ए इक्वल टू 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये आपल्याला 4 एलिमेंट्स घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि 4 घेतलं, आणि आपल्याला विचारलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए, किंवा या टाईपमध्ये डिटर्मिनंट्स ऑफ ए काढा म्हणतील, अशा टाईपचा क्वेश्चन असेल. याचं सोल्युशन लिहित असताना स्टेप 1 काय करायचं बघा, आपण डिटर्मिनंट्स ऑफ ए लिहायचं, आणि आपल्याला रूल माहीत आहे की ज्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू असेल 1 2 3 4, तर आधी कुणाचा प्रोडक्ट करायचा असतो, आधी प्रोडक्ट करायचा असतो प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचा. प्रिन्सिपल डायगोनल्स मीन्स या एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा. किती प्रोडक्ट येणार मुलांना सांगा या ठिकाणी, 1 × 4 मध्ये मायनस घ्यायचं असतं, आणि पुन्हा जो सेकंड डायगोनल आहे आपला त्याचा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, या एलिमेंटचं बघा, या 2 एलिमेंटचं आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट करायचं आहे, दॅट इज 2 × 3. मग आपली व्हॅल्यू किती आली रे, 1 × 4, हा बनणार 4 मायनस 3 × 2 6, 4 - 6 किती आला -2. मग आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते, -2 येते. अशा टाईपमध्ये मुलांना 2/2 डिटर्मिनंट्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल बघा, हे झालं फर्स्ट. आता सेकंडमध्ये काय निगेटिव्ह नंबर्स घेऊत आपण, जसं या ठिकाणी बी इक्वल टू अशा टाईपचं डिटर्मिनंट दिलं आहे, -1 2 3 -7, इथं पण मायनस घेऊ आपण, अशा टाईपमध्ये आहे. मग याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, किंवा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट्स ऑफ बी. 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये बी लिहिलं म्हणजे त्याला मॉड्युलस नाही म्हणायचं या ठिकाणी, कारण टॉपिक्स कुठला आहे आपला, डिटर्मिनंट्स आहे. डिटर्मिनंट्स ऑफ बी फाइंड आउट करत असताना काय करायचं मुलांना, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट करा पहिलं, ह्या 2 एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा, आणि मायनस काय करायचं मुलांना या ठिकाणी, रिमेनिंग ह्या 2 एलिमेंटचा प्रोडक्ट करायचा असतो आपल्याला. सांगा बरं या ठिकाणी काय येणार आपल्याला, दिस इज -1 × -7. पण इनिशियली तुम्ही ब्रॅकेट घेऊनच सॉल्व करा, जेणेकरून साईनमध्ये मिस्टेक नाही करणार तुम्ही. -2 × काय आली व्हॅल्यू, 3 आली. आता लक्ष द्या मुलांना, या ठिकाणी -1 × -7 याचा प्रोडक्ट किती असणार आहे, 7 असणार. -2 × 3चा प्रोडक्ट किती आला, -6. आता या ठिकाणी, कारण या ठिकाणी बघा मायनस मायनस कॅन्सल होत असतं, +7 राहते व्हॅल्यू, आणि हा मायनस मायनस जर कॅन्सल झाला तर व्हॅल्यू किती येणार, 13 येणार. तर अशा टाईपमध्ये आपल्याला डिटर्मिनंट्स ऑफ बीची व्हॅल्यू किती भेटणार आहे, 13 भेटेल. अजून थोडं चेंजवाला क्वेश्चन बघू आपण. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन या टाईपमध्ये घेऊ, थर्डवाला. सी इक्वल टू, ज्याची व्हॅल्यू या फॉर्ममध्ये आय असेल, I² असेल, I³ असेल, I⁴ असणार आहे. अशा टाईपचं आपल्याला काय क्वेश्चन दिलेलं आहे. आता लक्ष द्यायला सॉल्व कसं करायचं बघा. जनरली हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला I हा सेक्शन माहिती पाहिजे, हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, I², I³ I⁴ ह्या व्हॅल्यू काय असतात हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण याला सॉल्व करू.
फर्स्ट प्रोडक्ट कुणाचा घ्यायचा मुलांनो, ह्या दोन एलिमेंट्स राईट, प्रिन्सिपल डायगोनल म्हणायचं याला. आय इंटू आय टू दी पॉवर किती याला 4 आली व्हॅल्यू, मायनस रिमेनिंग 2चा प्रोडक्ट आय क्यूब इंटू काय आला आय टू दी पॉवर 2. आता काय करायचं आपल्याला, एक बेसिक कन्सेप्ट होतं बघा 10th मध्ये, काय होतं रे या टाईपमध्ये, ए टू दी पॉवर एम इंटू ए टू दी पॉवर एन. जर बेस सेम असेल तर इंडेक्सची ॲडिशन असते. बघा बरं या ठिकाणी बेस सेम आहे आपला, इथं पण बेस सेम आहे, मग आपण इंडेक्सचं काय करायचं, ॲडिशन करायचे. म्हणजे पुढे याला सॉल्व करत असताना बेस बघा इथं किती, आय टू दी पॉवर 4, बेस सेम आहे, याचा इंडेक्स काय नाही म्हणजे 1 आहे. 1 + 4 किती येणार, आय टू दी पॉवर हा किती बनणार आपला 5 बनणार, 4 + 1 काय बनणार आहे 5. दिस इज आय टू दी पॉवर 5 मायनस, इथं पण बघा बेस सेम आहे आणि इंडेक्स 3 आणि 2 आहेत, त्याचं पण ॲडिशन केले, आय टू दी पॉवर किती आलं 5 आलं. इथं जरी तुम्हाला आयवटा हा सेक्शन माहिती नसेल, आय कशाला म्हणायचं, तरी तुम्ही याला सॉल्व करू शकता, आणि इंडेक्स सेम आहेत किंवा व्हॅल्यू सेम आहेत, आन्सर किती येणार 0 येणार. तर हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. आता अजून एक टाईपचा क्वेश्चन बघू आपण, फोर्थ क्वेश्चन. बघा या क्वेश्चन्समध्ये डी इक्वल टू, याची जी व्हॅल्यू दिली आपल्याला या फॉर्ममध्ये बघा, डीची व्हॅल्यू, याच्यामध्ये काय करायचं बघा. आता इथलची व्हॅल्यू समजा 0.5 दिली, इकडे 1/2 दिला, इथे दिला 0.25 दिला, इथलची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.125. सगळे पॉईंटमध्ये क्वेश्चन्स आहेत. मग अशा केसमध्ये काय करायचं, पहिलं ट्राय करायचं हे फ्रॅक्शनलला P/Qच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, रॅशनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. याचं रॅशनल फॉर्म कसा बनणार बघा. अजून क्वेश्चन सॉल्व नाहीत करत आपण, क्वेश्चनला सिम्प्लिफाय करलो. आपल्याला माहीत आहे की 0.5 म्हणजे काय असतो रे 1/2 असतं. 0.25 म्हणजे किती असतो रे, हा 1/4 असतो, बरोबर आहे. ही व्हॅल्यू येणार 1/4, आणि 0.125 ही व्हॅल्यू काय असते 1/8 असते. तर ह्या व्हॅल्यू अगदी आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायच्या. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 0.5 म्हणजे किती व्हॅल्यू आली, 0.5 म्हणजे 1/2 आला. जस्ट मोमेंट, इथलची व्हॅल्यू आली आपली 1/2, सॉरी ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघायचं आपल्याला, 1/2 तिथं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं बघितल्यानंतर 0.25 म्हणजे 1 किती आला, हा 1/4, आणि या ठिकाणी 1/, किती असणार आहे 8 असणार आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर आता आपल्याला रूल माहीत आहे, कुणाचा प्रोडक्ट करायचा 1/2, आणि 1 कुणाचा घ्यायचा आपल्याला 4चा प्रोडक्ट करायचा बघा, सॉरी 1/2 इंटू 1/8 याचा प्रोडक्ट झाला, मायनस आता रिमेनिंग 2 कुठले घ्यायचे रे, हे घ्यायचे, यांचं प्रोडक्ट करायचं. याचं पण किती येतो आहे, या ठिकाणी प्रोडक्ट येणार याचा 1/2 इंटू 1/8, जस्ट मिनिट, इथलची व्हॅल्यू येणार आपल्याला 1/2 इंटू 1/4, 1/2 इंटू 1/4 ही व्हॅल्यू आली. बस आपल्याला पुढे सिम्प्लिफाय केलं, त्याचा आन्सर येतं बघा 1 किती आला, हा 16 मायनस 1 किती आला रे 8 आली व्हॅल्यू. आता याला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक ऑप्शन आहे तुमचा LCM काढणे, दुसरं ऑप्शन आहे क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. तर आपण सिम्पली काय करायचं, बेस सेम करायचं. या ठिकाणी बेस सेम करण्यासाठी आपल्याला समजतं 1/16 आहे मायनस, आता 1/8 आहे, 8ला जर 16 बनवायचं असेल तर 2 न मल्टिप्लाय करायला, न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केलं, डिनोमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं. आता बघा बरं या ठिकाणी बेस सेम आहेत, कॉमन बेस घेतला आपण. आता काय करायचं, इंडेक्सचं सबट्रॅक्शन, हे येणार 1 - 2 येणार, बस 1 - 2 -1 किती आला 16, आणि हेच आपलं काय सोल्युशन आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं, सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. तर समजलं असेल मुलांना की 2/2 डिटर्मिनंट्स कसं फाइंड आउट करायचं. तर पुढचा कन्सेप्ट बघायचा आपल्याला 3/3 साठी. बरेच क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आपल्याला, हे फक्त सॅम्पल क्वेश्चन घेतोय आपण, एक्झरसाइजमधले काही क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. बुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे, त्याचं पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आपण पुढचा पॉईंट घेतोय 3/3 डिटर्मिनंट्स.
जो सेकंड पॉईंट आहे आपला तो आहे 3/3 डिटर्मिनंट्स. आता 3/3 डिटर्मिनंट्स फाइंड आउट करत असताना याचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट येणार आहे तो या फॉर्ममध्ये असेल. जसं ए इक्वल टू इथं आपल्याला काय करायचे आहेत 9 एलिमेंट्स असणार आहेत. पहिल्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट लिहूत आपण, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची. इथं जो एलिमेंट्स असणार आहे तो असेल आपला A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33 अशा टाईपचं आपल्याला एलिमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. दॅट मीन्स वी नीड टू फाइंड आउट डिटर्मिनंट्स ऑफ ए. फॉर दॅट आपल्याला या केसमध्ये पहिल्यांदा काय करायचं बघा, फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज घ्यायचं. फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज लिहिल्यानंतर काय करायचं बघा, जसं आपण या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज घेतलं बघा, हा एलिमेंट्स घेतला हा वाला, आणि हे कंप्लीट रो आणि हा कंप्लीट कॉलम सोडून द्यायचा. रिमेनिंग 4 एलिमेंट्स कुठले येणार तुमचे A22, A23, A32, A33 हे आपले 4 एलिमेंट्स या ठिकाणी भेटणार आहेत आपल्याला. याला काय म्हणायचं A11चा मायनर म्हणायचं. A11चा काय हा मायनर आहे. समजलं ना. ज्यावेळेस तुम्ही A11 घेताय त्यावेळेस कंप्लीट रो आणि कॉलम जर सोडला तर रिमेनिंग 4 एलिमेंट्स राहत असतात. ते 4 एलिमेंट्स आपल्याला या टाईपमध्ये लिहायचे. आता आपण काय करू सेकंड बघू. आता सेकंड एलिमेंट्स घेताना काय करायचं बघा. आता सेकंड एलिमेंट्स घेताना साईन चेंज करायचं. इथे येणार व्हॅल्यू A12. बघा इथं साईन कसं रे वर पॉझिटिव्ह आहे, तर इथं काय बनला निगेटिव्ह. मला सांगा A12चं मायनर पुन्हा याच्यामध्ये लिहायचे असतात आपल्याला. A12चे मायनर लिहिण्यासाठी पुन्हा सांगा बरं काय करणार तुम्ही. जर तुम्ही हा जर सिलेक्ट केला, A12 जर सिलेक्ट केला तर हा कंप्लीट रो आणि कंप्लीट कॉलम सोडून द्या. रिमेनिंग 4 एलिमेंट्स कुठले राहिले आपले A21, A23, A21, A23 आणि इथे येणार A31, A33. करेक्ट. आता थर्ड एलिमेंट सिलेक्ट करत असताना पुन्हा काय करायचं, थर्ड एलिमेंट सिलेक्ट करत असताना आपल्याला या ठिकाणी बघा थर्ड एलिमेंट जो सिलेक्ट केला हा थर्ड एलिमेंट सिलेक्ट केला, मग हा कंप्लीट रो आणि हा कंप्लीट कॉलम सोडून द्यायचा. रिमेनिंग 4 एलिमेंट सांगा. आणि थर्ड एलिमेंट सिलेक्ट करत असताना तो ॲज इट इज घ्यायचा. दॅट मीन्स पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या. याच्यामध्ये कुठलाही चेंजेस नाही करायचं. बस याच्यामध्ये 4 व्हॅल्यू कुठल्या येणार आहेत त्या व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला लिहायच्या. तो असणार A21, A22, A31, A32 या टाईपमध्ये. तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. राईट. आता याच्या पुढचं सोल्युशन इझी आहे. पुढे काय करायचं क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. तो या फॉर्ममध्ये येणार आहे. A11 एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा, A22 A33चा प्रोडक्ट मायनस A23 A32चा प्रोडक्ट मायनस A12 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे A21 A33 मायनस A23 A31 आणि प्लस A13 ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू घ्यायची A21 A32 मायनस A22 A31. अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं सर्वांचा प्रोडक्ट करून आन्सर फाइंड आउट करायचा. आता हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्मॅट झाला. पण जनरली आपल्याला जर क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचं असेल तर एक एक्झाम्पल बघू आपण. A ची व्हॅल्यू दिली आपल्याला या टाईपमध्ये 1 2 3 3 2 1 1 3 2 अशा टाईपचं आपल्याला एक डिटर्मिनंट्स दिलेलं आहे आणि याचा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. आता लक्ष द्या आन्सर फाइंड आउट करत असताना याला लिहायचं आपल्याला डिटर्मिनंट्स ऑफ A इक्वल टू फर्स्ट एलिमेंट काय करतो आपण ॲज इट इज, पुन्हा त्याचा मायनर लिहायचा असतो इथं बरोबर आहे. सेकंड एलिमेंटचं साईन चेंज करायचं असतं, पुन्हा त्याचा मायनर लिहायचा असतो. पुन्हा थर्ड एलिमेंट आपल्याला ॲज इट इज घ्यायचा असतो बघा. थर्ड एलिमेंट ॲज इट इज इथं प्लस
त्याचं पुन्हा मायनर लिहायचं असतं. आता हे मायनर तुम्ही सांगायचे. सांगा बरं, ज्यावेळेस तुम्ही 1 सिलेक्ट करताल, जर आपण 1 सिलेक्ट केलं तर हा कंप्लीट रो आणि हा कंप्लीट कॉलम सोडून द्यावा लागेल. रिमेनिंग 4 एलिमेंट्स किती आले आपले? 2 1 3 2 आले. तर हे काय काढलं आपण? मायनर ऑफ 1. जसं फर्स्ट पोझिशनचं आपण या ठिकाणी मायनर फाइंड आउट केलं आहे, राईट. आता आपल्याला पुढे काय करायचं? सेकंड पोझिशनसाठी पण मायनर काढायचं. मग हा काढण्यासाठी सांगा बरं, आता पोझिशन तर आपली ही 2ची आहे. कंप्लीट रो कॉलम जर सोडला तर रिमेनिंग 4 एलिमेंट्स कुठले भेटणार आपल्याला? दॅट विल बी 3. रिमेनिंग 4 एलिमेंट्स याच्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला. 3 1 सॉरी 3 1 1 2. ठीक आहे. आता थर्ड एलिमेंट जर सिलेक्ट केला आपण, 3चा मायनर किती येणार आहे? जर तुम्ही 3 सिलेक्ट केला तर आपल्याला 3 2 कंप्लीट रो कॉलम सोडलं तर काय घ्यायची व्हॅल्यू? इथं येणार 3 2 1 3. 3 2 1 3. तर अशा टाईपमध्ये काय करायचं आपल्याला? मायनर्स आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. तर ही व्हॅल्यू भेटल्यानंतर पुढे याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हे सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे? दॅट इज 1 इन ब्रॅकेट. कुठल्या 2 टर्मचा प्रोडक्ट करायचा आपल्याला? ह्या 2 टर्म्स. आता हे सर्वांना माहिती आहे कसं सॉल्व करायचं. 2/2चं आताच बघितलं होतं. 2 × 2 किती त्याला 4. किंवा थोडं सिम्प्लिफाय करून लिहायला स्टार्टिंगचे काही क्वेश्चन्स एकदम डिटेलमध्ये लिहा या टाईपमध्ये. जसं 2 × 2चा प्रोडक्ट मायनस 1 × 3चा प्रोडक्ट. ब्रॅकेट क्लोज करायचं. -2 ब्रॅकेटमध्ये पुन्हा 3 × 2चा प्रोडक्ट मायनस 1 × 1चा प्रोडक्ट. ब्रॅकेट क्लोज. प्लस आता या ठिकाणी 3 दिला आहे. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू 3 आली. इथं पण ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं मग आता? 3 × 3चा प्रोडक्ट मायनस 2 × 1चा प्रोडक्ट घ्यायचा. -2 × 1 ब्रॅकेट क्लोज. तर या टाईपमध्ये स्टार्टिंगला आपल्याला थोडे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सांगा याच्यामध्ये सांगा 2 × 2 की त्याला 4 -3 -2 ब्रॅकेटमध्ये बघा बरं. 3 × 2चा प्रोडक्ट 6. याचा प्रोडक्ट 6 आला. मायनस याचा प्रोडक्ट येणार 1 प्लस 3 इन ब्रॅकेट. इथं याचा प्रोडक्ट येतो 9 मायनस याचा प्रोडक्ट काय असणार आहे? 2 असणार आहे. पुढे याला सिम्प्लिफाय करू. 4 - 3 1 इन ब्रॅकेट 1 -2 इन ब्रॅकेट 5 आणि प्लस 3 इन ब्रॅकेट 9 - 2 की त्याला 7. पुढे सिम्प्लिफाय केलं. हा 1 झाला. -10 बनणार आणि प्लस किती येतो हा? 21. पुढे आपण 21 आणि 1ला जर ॲड केलं तर हा 22 - 1 येणार. दॅट विल बी 22 - 10. व्हेरी गुड. इथं बघा हे -10 आहे. त्याचे ॲडिशन येणार 12. तर आपलं डिटर्मिनंट्स किती भेटणार आहे? हा 12 भेटणार आहे. याचा आन्सर किती आला आपल्याला? 12 आली व्हॅल्यू. आता हाच क्वेश्चन थोडा शॉर्ट ट्रिकनं जर फाइंड आउट करायचं असेल तर ते पण बघणार आहोत आपण. सेम क्वेश्चन्स शॉर्ट ट्रिकनं. कमीत कमी टायमिंगमध्ये कसं फाइंड आउट करता येईल ते बघू आपण. जसं आपल्याला क्वेश्चन दिलं आहे या फॉर्ममध्ये, दॅट इज 1 2 3 3 2 1 1 3 2 या टाईपचा क्वेश्चन आहे बघा. 1 2 3 3 2 1 1 3 2. आता फर्स्ट काय करायचं बघा. फर्स्ट आपल्याला लास्ट कॉलमचे फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट कुठं लिहायचं? हा स्टार्टिंगला. इथे घ्यायचं 3, इथे घ्यायचं 2 घ्यायचा आणि पुढं काय करायचं मग? हा जो आपला फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट तो पण इकडे लास्टला लिहायचा. 1 1. आता नेक्स्ट काय करायचं? आपल्याला डायगोनल्स क्रिएट करायचे. आता डायगोनल क्रिएट करत असताना प्रिन्सिपल डायगोनल घ्यायचे. जसं आपला फर्स्ट डायगोनल इथं बनतो बघा. डायगोनल हा 3 एलिमेंटचा असला पाहिजे. फर्स्ट डायगोनल, सेकंड डायगोनल आणि हा थर्ड डायगोनल बनणार आहे, राईट. तसंच आपल्याला या ठिकाणी इकडे जर ड्रॉ करायचे असतील तर इकडे डायगोनल कुठले बनणार आहेत बघा. इथलचे डायगोनल हे बनतील. हा बनेल फर्स्ट, हा सेकंड आणि इकडे हा थर्ड डायगोनल बनेल. आता आपल्याला काय करायचं? याला कॅल्क्युलेट करायचं बघा. याची व्हॅल्यू बघितली 3 × 3 सगळ्या डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट करा. 3 × 3 9 × 3 27. इथे येतो 4, इकडे येते 2. त्याच्यानंतर इकडे पण 4 × 3 की त्याला 12, 3 × 2 6
आणि या ठिकाणी आली व्हॅल्यू 3. आता आपल्याला इलेमेंट्सला ॲड करायचं. यांची ॲडिशन येणार 33 आणि याची ॲडिशन बघा 12 + 6 + 3 जर केलं याची ॲडिशन येते आपल्याला, दॅट विल बी 12, 6, 18, 21. आता आपल्याला प्रिन्सिपल डायगोनल जो आहे त्याची सम किती आली बघा, त्याची सम आली आपल्याला 33. मग आपण काय करणार या ठिकाणी 33 - 21 हा भेटणार तुम्हाला 12. अशा टाईपमध्ये तुम्ही डायरेक्टली पण याचं डिटरमिनंट्स फाइंड आउट करू शकता. बरं, याला तुम्ही डबल बघा एकदा आणि रँडमली क्वेश्चन घेऊन प्रॅक्टिस करा. ठीक आहे, 1-2 वेळेस तुम्ही हा डबल रिप्ले करून तुम्ही हा सेक्शन बघू शकता. तर अशा टाईपमध्ये आपण 3x3 डिटरमिनंट्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे. 2x2चं पण बघितलं, 3x3चं पण बघितलं. ठीक आहे, तर अजून एक क्वेश्चन बघू आपण. थ्री बाय थ्रीचा एक क्वेश्चन घेतो आपण या ठिकाणी. 2, 3, 4, -1, 6, -2, 4, -3, -5. ठीक आहे, एक रँडम क्वेश्चन आहे. याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, एक तर तुम्ही बेसिक मेथड यूज करा. काय असते आपली बेसिक, डिटरमिनंट्स ऑफ बी इक्वल टू 2मध्ये कुठला मायनर घ्यायचा याचा, 2चा मायनर किती येणार 6, -2 येणार, -3, -5 येणार. सेकंड एलिमेंटचं साईन चेंज करतो आपण. इथं 4 एलिमेंट्स घ्यायचे, -1, -2, दिस इज -1, -2, इथे येणार 4, -5. थर्ड एलिमेंट ॲज इट इज, याच्यामध्ये 4 एलिमेंट्स, -1, 6, 4, -3. आता सोल्युशन फाइंड आउट करत असताना काय करायचं, दॅट इज 2 इन ब्रॅकेट, याचा प्रोडक्ट 6 × 5 -30, प्लस मायनस मायनस झाला, मायनस याच्यामध्ये -3 × -2, मायनस इथे पण प्लस बनवून काय बनणार आहे 6 बनेल. सेकंड -3 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये, हा -1 × -5 इज +5, मायनस ऑफ 4 × -2 इज -8. ठीक आहे, आपण इथं काय करतो, डिटरमिनंट सॉल्व्ह करतो. 4 इन ब्रॅकेट, -1 -3 इज +3, -6 × 4 24. आता काय करायचं बघा, याला सॉल्व्ह करू आपण. हा 2 इन ब्रॅकेट, -30 -6 इज -36, -3 इन ब्रॅकेट, हा मायनस मायनस कॅन्सल झाला, 8 + 3 इज 13 आणि +4 इन ब्रॅकेट, इथे येणार -21 येणार. तर अशा टाईपची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. आता 2 जर मल्टिप्लाय केलं, 72 -39 आणि मायनस किती आला इथे 84. सगळे निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू आले आहेत, राईट. आता आपल्याला काय करायचं, यांची ॲडिशन घ्यायची बघा. 4 + 9, 13 + 2 15, रिमाइंडर 1, 8 + 1 9, 9 + 3 12, 12 + 7 19. किती आलं आन्सर 195 हे सोल्युशन आपल्याला या ठिकाणी भेटतं आहे. तर समजलं मुलांनो, या टाईपमध्ये काय करायचं आपल्याला, याचा डिटरमिनंट्स फाइंड आउट करायचा आहे. 3x3 असेल किंवा 2x2 असेल, हा त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही मुलांचं क्वेश्चन्स असतील, सर सेकंड टर्मसाठी मायनस काय घेतलं, त्याच्यासाठी डिटरमिनंटचा साईन रूल असतो, तो इथं आपण डिस्कस करू. साईन रूल ऑफ डिटरमिनंट्स. ठीक आहे, तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, साईन रूल ऑफ डिटरमिनंट्समध्ये जसं 2x2साठी बघा, फर्स्ट आपण 2x2चं बघू. 2x2साठी साईन रूल काय असतो, तो समजा ए दिला आहे किंवा ए पण घ्यायची गरज नाही, डायरेक्टली आपण इथं डिस्कस करू. तर इथलची जी व्हॅल्यू असते मुलांना, ही या फॉर्ममध्ये असते. जसं फर्स्ट एलिमेंट पॉझिटिव्ह, तर सेकंड आपल्याला निगेटिव्ह घ्यायचा असतो. फर्स्ट पॉझिटिव्ह असेल, सेकंड आपल्याला निगेटिव्ह, पुन्हा इकडे बघा, इथं पुन्हा निगेटिव्ह घ्यायचा, इथं पॉझिटिव्ह. हा त्याचा झाला 2x2चा साईन रूल. 3x3साठी साईन रूल काय असतो, या फॉर्ममध्ये. आता हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल.
या टाईपमध्ये. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक जर पॉझिटिव्ह आला तर बाकी दोन निगेटिव्ह पाहिजे साईडला. इथं मायनस, इथं पुन्हा प्लस येणार, इकडे मायनस, इकडे प्लस असणार. हा आपला साईन रूल झाला. मग त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट इलेमेंटचं साईन पॉझिटिव्ह आहे, सेकंडचं निगेटिव्ह आहे, थर्डचं कसं पॉझिटिव्ह आहे. मग इथं पण काय करायचं बघा, फर्स्ट इलेमेंटला साईन कुठला घ्यायचा, पॉझिटिव्ह. मग मला सांगा +1ला कसं लिहितो, 1च लिहितो आपण. सेकंड इलेमेंटचं साईन चेंज करायचं, 2चं काय बनलं, हा -2 बनला. आणि थर्ड इलेमेंटचं पुन्हा पॉझिटिव्हनं जर 3ला मल्टिप्लाय केलं तर +3 बनतो. तर अशा टाईपमध्ये आपल्याला साईन घ्यायचे असतात. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये आपण 2/2 आणि 3/2 डिटर्मिनंट्स कसं सॉल्व्ह करायचं हा या सेक्शनमध्ये बघितलेला आहे. पुढच्या सेक्शनमध्ये काही स्टँडर्ड रिझल्ट ऑन डिटर्मिनंट्स बघायचे आहेत, काही स्पेशल डिटर्मिनंट्स आहेत त्याच्या पण व्हॅल्यू बघणार आहोत. एक्झरसाईजचे क्वेश्चन्स घेतले जातील, प्लस अजून काही बेसिक कन्सेप्ट नेक्स्ट सेक्शनमध्ये घेतले जातील. सो थँक्यू ऑल ऑफ यू.